रामकृष्ण हरी. शुभ सकाळ. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्तच आहे बरं का. आज मी एक व्हिडिओ टाकते. रक्षाबंधन आली जवळ आणि मी एक गीत गायलं आहे रक्षाबंधनवरून भाऊ बहिणीचं. ते पण नक्कीच ऐका तुम्ही. एकदम म्हणजे असं गीत आहे एकदम असे अंगाला शहारे येत होते आणि मला अक्षरशः रडायला येत होतं. पण मी काही म्हणजे तेवढं ते कवर केलं रडणं बी. का म्हणजे रडलं तर मग पुढचा व्हिडिओ आपल्याला लक्षात राहत नाही म्हणजे गीत गायला. तर मी थोडंसं खूप खूप म्हणजे खूप कंट्रोल केलं माझ्या मनाला. नाहीतर मला खूप अंगाला शहारे येत होते. खूप असं भरून आलं होतं माझं का असं कोणासंग बी घडू नये, कोणत्याही बहिणीसंग घडू नये असं. तर व्हिडिओ टाकायचं कारण हेच एक रक्षाबंधन आलं आहे पुढं. तर प्रत्येक बहिणीला वाटतं भाऊ पाहिजे मला. प्रत्येक बहिणीला वाटतं भाऊ पाहिजे आणि आईबापाला पण वाटतं मुलगा पाहिजे. मुलगी जर झाली ना, मुलगी तर पाहिजेच हो. मुलीशिवाय तर काहीच मजा नाही आहे. मुलगी तर ही प्रत्येकाला पाहिजे. पण नुसती मुली जर राहिल्या ना, प्रत्येकाला वाटतं एक मुलगा पाहिजे होता, एक मुलगा पाहिजे. त्याच्यासाठी खूप काही कोणी देवधर्म करतं, कोणी दवाखाने करतं, कोण काय करतं, कोण काय जे सांगितलं ते करतं का फक्त त्या मुलासाठी. तर मग एवढंच आहे का बा आता म्हणजे त्या मुलांनी ती जाणीव ठेवली पाहिजे, आईबापाची बी आणि बहिणीची पण, का आपल्यासाठी आईबापांनी काय नसेल केलं, काय केलं असेल, त्या मुलांनी पण ती जाणीव ठेवली पाहिजे. त्या मुलांनी पण त्या बहिणीला 4 वेळेस नको काही देव न घेणं होईना, नको तुझ्याजवळ नसेल तर नको देऊ घेऊ. ती बहीण फक्त 4 वेळेस तू प्रेमाने, मनाने, समाधानाने चांगला तिच्याशी बोलला ना तर तिचं मन भरून जाईल. तिला कुठली अपेक्षा नाही राहणार त्या बहिणीला. आणि आजकाल म्हणजे असं आहे का कोणत्याच बहिणीला अपेक्षा नाही. प्रत्येक बहीण तिची कमवती, ती खाती. तिच्या नशिबाने तिचं चांगलं असो, वाईट असो, श्रीमंती असो, गरीब असो, फक्त ती म्हणती फक्त मला भाऊ पाहिजे. एक रात्रीचा विसावा द्यायसाठी भाऊ पाहिजे. तर प्रत्येक भावांना मी तर म्हणते माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी खरंच विचार करा का बहिणीसाठी एक रात्र तिला आणा, तिला फोन करा, तिला बोला. तिला यायला वेळ नसेल तर तिला जाऊन भेटा, तिच्याकडं जा तुम्ही. काही फरक पडत नाही, पण जा. बहिणीसाठी करा काहीतरी. का त्या बहिणीनं पण काहीतरी केलं असेल भावासाठी, किंवा भावाने पण म्हणजे आईबापांनी पण त्या मुलासाठी काहीतरी केलेलं असेल. असं कितीक ठिकाणी आहे. माझ्या स्वतःच्या भविष्यामध्ये तेच घडलेलं आहे, पण मी आता ते सांगू शकत नाही इथं. का मला आता सांगण्यासारखं काही राहिलं नाही. माझं सगळं आनंद झालेलं आहे. सगळं काही भरभरून प्रेम आहे, भावांचं प्रेम आहे, बहिणीचं प्रेम आहे आणि सगळं काही झालं आहे. पण होतं माझ्या भविष्यात बरेच दिवस होतं का मला भाऊ नव्हता. तर खूप आम्ही दुसऱ्यांचं बघून खूप जीवाला तळमळ वाटायची, आम्हाला खूप तळमळ वाटायची. पण नंतर देवाने ऐकलं आमचं, किंवा आमच्या आईबापाचं ऐकलं का त्यांचं त्यांचं म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण केली देवाने आणि शेवट कवत नाही आम्हाला भाऊ झाले. तर आमचं सगळं एकदम आनंदी. पण ज्या वेळेस नाही राहत ना त्यावेळेस खूप भावाची आठवण येते, खूप आठवण येते भावाची. खूप म्हणजे खूप भावाची आठवण येते. तर तेवढंच भावांनी पण तेवढंच ठेवायला पाहिजे. तेवढीच भावांनी किंमत बहिणीची ठेवायला पाहिजे. का नुसतं भाऊ झाला म्हणून झाला, कुठं पण कोणाचा पण भाऊ असो मग तो का त्यांनी खरंच बहिणीला प्रेम दाखवायला पाहिजे, बहिणीसाठी काहीतरी करायला पाहिजे. एक रात्रभर तिला बोलवायला पाहिजे. तिला नको तू काय देऊ, तुझं जवळ नसेल तर, असेल तर दे, नसेल तर नको देऊ. ती बहीण काय नुसती घेणं देण्यासाठी नाही येत, पण तिला पण मान मर्यादा राहते. 4 लोकांमध्ये वागायचं राहतं. शेजारी आया बाया राहत्या. म्हणजे समजा गावावर खेडेगावात राहिलं तर आजूबाजूचे भाऊबंद म्हणता याला कोणी नाही, याला कोणी विचारलं नाही, भाऊ तर येतही नाही, भाऊजाई तर बोलतच नाही, असे म्हणजे भाऊबंद टोमणे टामणे देतात. किंवा शहरात जरी राहिली ना तर शहरातसुद्धा 12 गावचे 12 लोक राहत्या. शेजारी पाजारी प्रत्येकजण म्हणतं का तुम्ही गेल्या नाही का माहेरी, तुमचा भाऊ आला नाही का तुम्हाला, फोन आला नाही का तुम्हाला. म्हणजे अशा हळूहळू सगळ्या खपल्या काढत्या शेजारच्या आया बाया. त्यांना तर काही कामं राहत नाही ना, त्या बसल्या बसल्या हिच्याजवळ तिच्याजवळ हिचं काय बाई, तिचं भाव विचारत नाही, हिचा भाव विचारत नाही. तर मी तर खरंच एक विनंती करते प्रत्येक भावाला का काही नको, फक्त आपल्या बहिणीला एक फोन करा, तिला बोलवा. तिच्याकडून बी काय अपेक्षा ठेवू नका आणि तिला पण म्हणजे काय अपेक्षा नाही आहे, पण तिला बोलवा. तिचं म्हणजे मन समाधानी होईल.
तिला पण आनंद वाटेल का आपल्या भावाजवळ जरी काही नाही, आपल्या भावाने जरी काही दिलं नाही, पण आपल्याला तो विसरत नाही, आपल्याला तो फोन करतो, बोलवतो, ये म्हणतो, जाय म्हणतो. तर याच्यातच ती खूप समाधानी राहील हो, खूप समाधानी राहील. खूप ज्याला भाऊ नाही आहे त्याला ते यातनं विचारा तुम्ही, आणि ज्याला बहीण नाही त्याला पण यातनं विचारा तुम्ही. त्या एका वेळेला ज्याला बहीण नाही ना, तोच तरी बायकोमध्ये रमून जातो, त्याला कोणाची गरज राहत नाही, तो विसरून जातो, त्याला फक्त त्याची बायको पोरं लागत आहे. पण ज्या बाईला भाऊ नाही ना, त्या बाईला विचारा तुम्ही, तिच्या काय जीवाच्या तळमळ राहते, काय तिच्या जीवाच्या यातना राहत्या, काय राहते यातना. एका वेळेला बहिणीचं ध्यान नाही येतो भावाला, तिला नसली ना बहीण त्याला ध्यान पण येणार नाही, त्याला काही म्हणणारं बी नाही का आपल्याला एखादी बहीण पाहिजे होती. एखाद्या दिवशीसुद्धा असे मुलं म्हणती नाही का आपल्याला एखादी बहीण पाहिजे होती, का एखादी मुलगी पाहिजे होती, असं कधीही म्हणती नाही ज्यांना बहीण नाही ते. पण ज्यांना भाऊ नाही ना, ते इतके मनाला दुःखी राहतात, खूप दुःखी राहतात. तर खरंच तेवढं करा, बहिणीला फोन करा, बहिणीसाठी तिला 4 वेळा करा, 2 वेळा करा, 1 वेळा करा, पण करा, फोन करा, तिला बोलवा, रात्रभर बोलवा तिला. एक रात्रीचा विसावा आहे तेवढा माहेरचा. आणि इतकं त्या गीतामध्ये असं दाखवलेलं आहे, आईबाप गेल्यावर सुद्धा कोणी राहत नाही त्या मुलीला, कोणी राहत नाही. का तो भाऊ त्या बायकोमध्ये रमून जातो ना, त्याला त्या बहिणीची आठवण येत नाही. तर खरंच इतकं मन असं भरून येतं आहे. पण आता ते काय सांगायला पाहिजे, इतकं मन भरून येतं आहे. खरंच रक्षाबंधन आलं आहे, प्रत्येक बहिणीला वाटत असेल, कोणी मजुरीने जात असेल, कोणी घरी असेल, कोणी शेतात असेल, कोणी कुठं काम करत असेल, पण प्रत्येक बहिणीच्या मनात तेच असेल, रक्षाबंधन आलं, रक्षाबंधन आलं, रक्षाबंधन आलं, रक्षाबंधन आलं. प्रत्येक बहिणीच्या मनात तेच असेल. पण काही काही भावांच्या मनात असं असेल ना, भाऊजाईच्या मनात आता रक्षाबंधन आलं, ती येते का काय होती, तिला काय द्यावा, तिला काय देशील, तिला काय घेशील, कुठून द्यायचं, कसं द्यायचं. अगं बाई, तुला कशी अपेक्षा आहे तुझ्या माहेरहून आणायची, तशी त्याच्या पण बहिणीला अपेक्षा आहे, त्याला पण अपेक्षा आहे का त्याच्या बहिणीसाठी त्याने काहीतरी करावा. मग आपण पण काहीतरी सांगावा त्याला चांगलं, का नको तू नको जाऊ, तू दरवेळेस बोलू, पण 1-2 वेळेस सणाला बोलव, एकदा रक्षाबंधनला बोलव, एकदा दीपावळीला बोलव. याच्यातच खूप समाधानी आहे, खूप त्याच्यातच खूप काही मिळेल तुला. पण काही काही इतक्या आपुलपोट्या राहते ना, तर त्या कधीही होऊ देते नाही बहिणीला, कधीही होऊ देते नाही. त्या फक्त स्वतःचं सवरत पाहते, फक्त स्वतःचं सवरत पाहते. तर असं करू नका, बोलवा त्या बहिणीला. खरंच यातना आहे, किती यातना आहे ना, मी तर म्हणते ना, खरंच ज्या बाईला भाऊ नसेल ना, त्या बाईला माहिती असेल, ती बाई म्हणजे तीच मजा आणू शकते. कारण मी माझ्या याच्यात आहे ना, खूप म्हणजे मला आठवत नव्हतं तसं माझ्या भविष्यात होतं हे. तर खूप भरपूर म्हणजे 10-20 वर्ष मला ते, 20 वर्षाने पण 15 वर्ष तरी मला कळलं की भाऊ आपल्याला पाहिजे होता, भाऊ आपल्याला पाहिजे होता. 15 वर्षाच्या नंतर भाऊ झाला, तर खूप म्हणजे समाधानी झाली, खूप चांगलं झालं, खूप खूप काही सगळं चांगलं आहे. पण ज्या बाईला भाऊ नसेल ना, त्या बाईला म्हणजे माझ्या जे भविष्यात घडलं होतं ना, ते मला आज आठवतं आहे की भाऊ नसल्यावर कसं राहतं. खरंच त्यांची किती वेदना, म्हणजे त्यांच्या वेदना त्यांना किती असतील, ज्यांना नसेल त्यांना किती आठवण येतं असं. दिवाळी आल्यावर आठवण येते, भाऊबीज आल्यावर आठवण येते, रक्षाबंधन आल्यावर आठवण येते, लग्न कार्यात आठवण येते, आपल्या मुलाचं लग्न राहू, मुलीचं लग्न राहू, तिथं भावाची आठवण येते, प्रत्येक गोष्टीला आठवण येते. कोणी पण म्हणतं मुलाचं लग्न राहिलं तर का बरं मुलाला मामा नाही का, मुलीला मामा नाही का, तो का बरं दुसरा मामा बसवला, का बरं हा मामा बसवला. इतक्या चौकशा करतील लोक, इतक्या चौकशा करतील. मग त्या ठिकाणी मी करायना, पण मी सुद्धा म्हणू शकते का बरं मुलाला सक्का मामा नाही का, तुम्ही त्यांना बसवलं. म्हणजे असं प्रत्येकजण म्हणतं. तर पाहिजे हा स्वतःचा हक्काचा भाऊ हा पाहिजे. आणि त्या हक्काच्या भावानी पण हक्काचीच बहीण मानलं पाहिजे. त्या भावानी पण त्या बायकोचं ऐकून आणि त्या स्वतःचा मीपणा करून हे कधीही बहिणीला दूर करू नये त्या भावाने सुद्धा. बघा कसा वाटला माझा व्हिडिओ, नक्की मला कमेंट करून सांगा. याच्यावर मला बोलायलासुद्धा माझ्याजवळ काही सापडत नाही. आता मला माझंच हृदय इतकं भरून येतं आहे, मला पुढचं काहीही सापडत नाही. रामकृष्ण हरी.